म्हणजे रिंग मेट्रोला अनेक नागरिकांचा अनेक संस्थांचा विरोध आहे. इव्हन अभय ओक किंवा अनिल काकोडकर यासारखे जे मोठे प्रतिष्ठित व्यक्ती त्यांनी देखील सांगितलेलं आहे की याऐवजी 500 कोटी खर्च करा त्या 12,000 कोटींच्या ऐवजी आणि चांगले रस्ते बनवा, ते चांगले होईल. रिंग मेट्रोमुळे ऑलरेडी प्रॉब्लेम होतो ना. प्रॅक्टिकली रिंग मेट्रोचं काय स्ट्रक्चर आहे याचा मी अभ्यासच नाही केला. मी जर तो अभ्यास करेन मी आणि मग नंतर आपल्याला त्याच्यावर भाष्य बोलेन की आता मी अभ्यास न करता त्या ठिकाणी भाष्य करणं उचित होणार नाही. ठाणे महानगरपालिकेमध्ये देखील आता करवाढीचा प्रस्ताव मंजूर केला आहे. आता त्याने आमच्या लोकांनी विरोध केला. म्हणजे ठाणे महापालिकेचा मला कशाला प्रश्न विचारतात? आमचे जिल्हाध्यक्ष आहेत, उपमहापौर आहेत. मुद्रांक शुल्क तुम्ही लावताय प्रॉपर्टीवर, तर हस्तांतरण शुल्क महापालिकेचा विषय येतो कुठून? बरोबर आहे. कसं काय त्यातला संबंध? तुम्ही फक्त टॅक्स ट्रान्सफर करता, त्याच्याकरता तुम्ही 50,000 रुपये घेणार 1 कोटीच्या मालमत्तेला, पूर्णपणे चुकीचं असेल. ओके बंधूनो, मित्र पक्ष म्हणून सोबत आहात, सत्तेमध्ये सोबत आहात, तरी देखील नगरसेवकांचा असा आरोप होतोय की आम्हाला न सांगता हा विषय तुम्ही रेटून नेलेला आहे. पण मित्र पक्ष म्हणून तुमचं काय? आता ते प्रश्न तुम्ही यांना खाजगी नंतर विचारा ना बाळांनो. एक अजून एक प्रश्न. गेले अनेक कार्यक्रम झाले आणि अनेक कार्यक्रमांमध्ये ज्या ठिकाणी शिवसेनेच्या मंत्र्यांचे किंवा शिवसेनेचे कार्यक्रम असतील त्या ठिकाणी भाजपचे मंत्री किंवा भाजपचे आमदार उपस्थित नसतात किंवा त्यांना निमंत्रणच नसतं. दुसरीकडे भाजपचे कार्यक्रम असतील त्या ठिकाणी शिवसेनेचे मंत्री किंवा आमदार उपस्थित नसतात. हे जे ठाणे जिल्ह्यात जे गेल्या 5-6 कार्यक्रमांमध्ये झालेलं आहे त्याबद्दल काय वाटतं? हे वितुष्ट का नेमकं निर्माण झालं? नाही म्हणजे मला ज्या ठिकाणी बोलवलं ते म्हणजे सन्मानानं ऍज पर प्रोटोकॉल मी गेलेलो आहे. आता कोणी का नाही गेलाय मला नाही माहिती. परिवहन मंत्र्यांचा काल कार्यक्रम झाला, तुम्हाला निमंत्रण होतं पण आपण नव्हतं. कुठे कार्यक्रम झाला? तिथेच गडकरीमध्ये. कसला कार्यक्रम होता? ते रिक्षावाल्यांनी नाही माझं मला आमंत्रण आलं तर मला आलं तर का नाही. म्हणजे निमंत्रण पत्रिकेमध्ये नाव आहे म्हणजे याचा अर्थ काय आमंत्रण पोचतं असं नाहीये. आता हे आम्ही माझे दोन्ही पी आहेत, माझे ओएसटी आहेत, आम्हाला आमंत्रण नाही आलं. आणि दुसरे ठीक आहे, तर तो उत्तर भारतीयांचा तो काय रिक्षाचा काय म्हणजे त्याला प्रशस्त पत्र देण्याचा नाही, ठीक आहे, ठीक आहे. प्रोटोकॉल प्रमाणे सगळ्यांची नावं टाकावं लागतात ऐकला का. आणि मी मला आमंत्रण माझा राग पण नाही, मला काय ते मी तक्रार पण नाही करत. हे होतं असं कधी कधी पण वितुष्ट काहीच अजिबात. हे बघा प्रश्न असा की शेवटी मान सन्मानाच्या गोष्टी करून वादविवाद मिळवण्यापेक्षा समाजाकरता आपल्याला काम करायचं म्हणून काम केलं पाहिजे. आमचा तो कार्यक्रम झाला, आनंद आहे. ओके.